बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. कागल ते किनी टोल नाका प्रकाश परावर्तक महामार्गावर नसल्याने रात्री अपरात्री अपघात होण्याची शक्यता आहे. याबाबत कागल ते किनी टोल नाका राष्ट्रीय महामार्गावर प्रकाश परावर्तक बसवा या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने चंद्रकांत भरडे, मॅनेजर, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, उजळाईवाडी, कोल्हापूर, गोविंद बैरवा यांना देण्यात आले. यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले म्हणाले, केंद्र शासनाकडे रिफ्लेक्टर बसवण्यासाठी पैसे नसतील तर आम्ही जे प्रतिकात्मक म्हणून रेडियम दिला आहे ते रिफ्लेक्टर म्हणून बसवावे असा खोचक टोला त्यांनी लगावला. यावेळी बोलताना करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले, महामार्गाच्या कामात अनेक त्रुटी आहेत. काम सुरू झाल्यापासून अनेक तक्रारी येत आहेत. महामार्गाचे काम घेतलेले ठेकेदार कंपनी हे केंद्र सरकारचे जावई आहे का असा सवाल त्यांनी केला. यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की येत्या 8 ते 10 दिवसात सर्वत्र रिफ्लेक्टर बसवून घेऊ असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. यावेळी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, तालुका प्रमुख विनोद खोत, कामगार सेना जिल्हाप्रमुख राजू सांगावकर, फेरीवाला संघटना तालुका प्रमुख कैलास जाधव, वाहतूक सेना तालुका प्रमुख दत्ता फराकटे, युवा सेना तालुका प्रमुख योगेश लोहार, युवा सेना समन्वयक सचिन नागटिळक, गांधीनगर उपशहर प्रमुख दीपक अंकल, शाखा प्रमुख सुनील पारपानी, विभाग प्रमुख दीपक पोपटानी, सागर साळुके, योगेंद्र माने, रामराव पाटील, बाबूराव पाटील, अजित चव्हाण, देवानंद माने,